नमस्कार, भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. आज आपण इंदापूर तालुक्यातील भिगवण गावामध्ये आलेलो आहे. आज येण्याचं कारण असं आहे की भिगवण गावामध्ये जे बंद पुकारलेला आहे, कालचा झालेला शासकीय कार्यक्रम महसूल विभागाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अंतर्गत जे महसूल विभागाने जे कार्यक्रम घेतलेला होता, त्या अनुषंगाने जीवन बनसोडे जे इंदापूरचे तहसीलदार आहेत यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोची प्रतिमा त्या कार्यक्रमामध्ये लावली नाही आणि त्याचा जाब अनिकेत म्हणून एका कार्यकर्त्यांनी, भिगवणच्या कार्यकर्त्यांनी त्याचा जाब विचारला असता ते म्हणले की तक्रार दे. आता तक्रार कुणाची द्यायची आणि कुणापाशी द्यायची हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण क्लास 1 अधिकारी जो इंदापूर तालुक्याचा अधिकारी आहे, तो जर असा शब्द वापरत असेल की तक्रार दे, मी त्याच्यावर करतो. आता ज्यांनी चूक केली म्हणजे जीवन बनसोडे, ते जे स्वतः अनुसूचित जातीमधनच आहेत आणि ते जर महापुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जर लावत नसेल जाणून बुजून, त्या आरक्षणाच्या जीवावर ते ज्या खुर्चीवर बसलेले आहेत ते जर लावत नसतील आणि हा मोठी आज भिगवण जी तमाम भिगवण शहर आहे, ग्रामपंचायत आहे, ती बंद आहे. तर का तर फक्त जे अनुसूचित जातीचे तहसीलदार आहेत त्यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आणि तेच वरून विचारतात की तक्रार दे. आता अनिकेत वयाने लहान आहे, पण त्याला जी गोष्ट दिसली ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित जे जीवन बनसोडे आहेत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण बघताच की तमाम आंबेडकरी प्रेमी जे आता मोठ्या प्रमाणात जे आमरण उपोषण अमर बुद्धयोग संघटनेच्या मार्फत भिगवण येथे चालू आहेत. मेन बाजारपेठ आहे त्या भागामध्ये चालू आहेत आणि त्या अनुषंगाने सगळी बाजारपेठ जी जीवनावश्यक वस्तू सोडून ते सोडून बाकीचं सगळं इंदापूर भागामधील भिगवण गावामध्ये बंद आहे. आपण इथल्या कार्यकर्त्यांना बोलण्याचा प्रयत्न करू की नक्की काय झालं. नमस्ते, आपलं स्वागत आहे. काय झालं नक्की? महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाच्या मार्फत कार्यक्रम विभागामध्ये ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये अनेक महापुरुषांचे फोटोग्राफी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्या ठिकाणी ठेवलेली होती. जाणून ती प्रतिमा ठेवली होती कारण तो शासनाचा प्रोटोकॉल असा आहे की ज्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम असतील त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून त्यांचं कार्य आणि त्यांनी दिलेल्या देशासाठी समाजासाठी योगदान हे लोकांच्या लक्षामध्ये यावं आणि ते स्मरणात राहावं म्हणून तो फोटो ठेवून त्याच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. तो तिथं जाणून बुजून तो फोटो ठेवला नव्हता. म्हणून अमर योग संघटनेने आजचा बंद आणि आमरण उपोषण ठेवलेलं आहे. ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी हे जे केलं जाणून बुजून त्यांच्यावरती कारवाई होईल आणि त्यांचे निलंबन करण्यात यावं म्हणून भिगवण शहरात बंद देऊन अमर योग संघटनेने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांचा निषेध केलेला. म्हणजे जे तहसीलदार आहेत जीवन बनसोडे ज्यांच्या म्हणजे अध्यक्षाखाली हा कार्यक्रम होता त्यांची जबाबदारी शासकीय अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्यांचं त्यांचा तुम्हाला काय म्हणायचं या बाबतीमध्ये? जय भीम. काल जो प्रकार घडला आपल्या इंदापूर तालुक्यासाठी जो कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली. कसं आहे, सरकारने JR काढलाय आणि त्या JR मध्ये प्रत्येक शासकीय कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे संविधान करते त्यांचा फोटो ठेवणं बंधनकार आणि आम्हाला आमच्या समाजाला किंवा भिगवण आणि पंचकृषीतील सर्वच लोकांना असं वाटतं की हे जाणून बुजून या ज्यांनी अवमान केला किंवा तुमचा आरोप आहे ज्यांच्या बरोबर जे मोबाईलद्वारे संवाद साधण्यात आला किंवा जाब विचारण्यात आला, जे जीवन बनसोडे आहेत ते पण अनुसूचित जातीतील आहेत, पण ज्या उच्च पदावर गेल्या त्यांनी जाणून असा कार्यक्रम. मग आता आम्हाला पण तोच प्रश्न पडलाय की मग जर तुम्ही त्या समाजाचे आहेत, मग त्या समाजाचे असताना मग तुम्हाला एवढं समजलं नाही की आपण ज्यांच्यामुळे तहसीलदार पदापर्यंत आलो आणि मग त्यांचा फोटो का ठेवण्यात आला नाही. व्हिडिओ सुद्धा SC कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यांनी पण त्यांच्यावर पण आमचा तोच आरोप आहे की तुम्ही या पदावर गेलाय ज्यांच्यामुळे त्यांचा फोटो तुम्ही का ठेवू शकत नाही. तुम्ही एका संविधान पदावर आहे, या संविधान निर्मात्याचा
फोटो ठेवायला तुमची काय हरकत होती, हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळेच आम्हाला असं वाटतं की जोपर्यंत त्यांना त्या पदावरून हकलपट्टी करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बिग वन या ठिकाणी जे उपोषण करते त्यांनी उपोषण चालूच ठेवणार आहे. तुम्हाला काय वाटतंय त्याची काय करायला पाहिजे? त्या अमर बौद्ध संघटनेच्या वतीनं आज बिगोन बंदचं आव्हान केलं होतं. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या ठिकाणी उपोषणाचं आंदोलन चालू आहे. जीवन बनसोडीचे तहसीलदार आहेत त्यांचे कोणते सहकारी असतील बेगोन स्थानिक लेवलची, गाव लेवलची, तालुका लेवलची, त्यांनी जाणीवपूर्वक हा अपमान केला असं वाटतं. कारण ज्या संविधानाचं जनक आहेत त्यांच्याच फोटोचा विसर पडतो हे त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल कुठं होता बेगोन येथील व्यंकटेश ट्रान्सफर. आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित कोण होते? उपस्थिती म्हणजे आमदार होते, कृषी मंत्री होते, स्थानिक लेवलचे ग्रामस्थ, नेते मंडळी आणि सगळे अधिकारी. आणि तुम्हाला काय म्हणायचं ह्याच्यामध्ये नुसतं जीवन बोलसोडे एका त्याच्या सांगण्यावर आलते किंवा कार्यक्रम लावला का त्यांची मानसिकता तशी झालेली आहे? नाही, त्यामध्ये आता आम्ही या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की याची या प्रकरणाची सखोल चौकशी केली गेली पाहिजे. हा कार्यक्रम महसूल विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला होता. यामध्ये प्रांत अधिकारी साहेब असतील, इंदापूरचे तहसीलदार साहेब असतील, कृषी मंत्री असतील, सर्वजण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम असताना शासकीय कार्यक्रम होता. याच्यामध्ये बाबासाहेबांची प्रतिमेचं पूजन हे झालंच पाहिजे होतं. कारण की शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे बाबासाहेबांचा कुठलाही कार्यक्रम असला तरी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. 2014च्या परिपत्रकाप्रमाणे हे शासकीय कार्यक्रमामध्ये जी 21 जणांची यादी दिलेली आहे महापुरुषांची, त्यामध्ये ती प्रतिमा लावण्यात, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण आहेत. पण हे जाणून बुजून जर अशा प्रकारचे जर अधिकारी करत असतील, आता मागं पण ना बारामती नगरपालिकेमध्ये पण हाच प्रकार झाला की जाणून बुजून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्यात नव्हती आली. अशा प्रकारे जर आता बघायला गेलं तर हे बीजेपीचं हे आहे आता सरकार आहे. पण बीजेपीच्या कालखंडामध्ये जर हे अशा गोष्टी जर होत असतील तर कारण तुम्ही बोलल्याप्रमाणे व्हिडिओ पण ह्या अनुसूचित जातीमध्ये येतात आणि तहसीलदार पण अनुसूचित जातीमध्ये येतात. तरी पण हे लोक जर असं करत असतील तर आपण कुणाला मागायची असा प्रश्न संविधानाच्या माध्यमातून जातीचं राजकारण करत असते. जातीवादीच म्हणायचं नाही ना. आता जातीवादीच म्हणून यांची मानसिकता जरी असेल तरी ही जातीय मानसिकतेने गुलाम बनलेली ही लोक आहेत. जातीत असून सुद्धा कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही जाती मागता. याची पण चौकशी झाली पाहिजे. त्या भारतीय राज्यघटनेने तुम्हाला त्या पदावरती बसवले आणि शासनाचा GR असताना किंवा शासकीय कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण त्या ठिकाणी प्रोटोकॉलनुसार बाबासाहेबांचा फोटो आणि प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं पाहिजे. तर असं असून सुद्धा जर तो मुजोर अधिकारी या ठिकाणी प्रतिमा लावत नसेल का कुणी लावायला भाग पाडला असेल, या सगळ्या गोष्टीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती आणि प्रशासनावरती कायदेशीर कारवाईची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली. अशी आम्ही पत्रक दिलेले, पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे. तर तुम्ही ही मागणी आमची मान्य करावी आणि या मागं घटनेमागं कोण आहे त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून आपण संबंधितावर कारवाई त्या पाण्याच्या भावना दुखावल्या तर जाहीरपणे माफी मागावी. अमरपूरचं संघटनेच्या वतीनं तुम्ही मागणी केलेली आहे. आता अनेक कार्यकर्ते पोलीस प्रशासनाच्या बरोबर चर्चा चाललेली आहे. नक्की त्यांची मागणीच्या अनुषंगाने निवेदन किंवा त्यांचं काय म्हणणं आहे नक्की शेणके जे API आहेत भिगवणचे ते जाणून घेण्यासाठी आलेले आहेत. आणि चांगल्या प्रकारे बंदला प्रतिसाद भिगवणमध्ये भेटलेला आहे. पण प्रश्न असा होतो की जी भाषा अनिकेत बरोबर जीवन बनसोडे यांनी केली की मी कायदेशीर कारवाई करतो, की अनेक असे प्रश्न उपस्थित होतात की इंदापूरचे ते तहसीलदार आहेत की अनेक वेळा त्या तहसीलदाराने एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामं केलेली आहेत की त्याला मापच नाही. मागच अनुसूचित जमातीच्या लोकांची जेव्हा घरं तोडायची होती तर हे महाशय स्वतः बसून होते. म्हणजे एखाद्याला जमीन मिळवण्यासाठी हा माणूस कुठल्या थरावर जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आसपासच्या भागामध्ये बघताल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर गौण खनिजाची कामं चालतात. त्या माणसाच्या फक्त जीवन बनसोडायच्या आशीर्वादाने याला काय कायद्याचं भान आहे का नाही हा पहिला प्रश्न पडतो. कारण अशा प्रकारे जर हा माणूस उद्धटपणे जर लोकांशी बोलत असेल आणि मला परत फोन करायचा नाही, मला असल्या प्रकरणात, मग खरं तुम्ही कायद्याचं रक्षक आहे का?
तुम्ही कायद्याप्रमाणे चालता का? ज्या महापुरुषाच्या त्यागामुळे आज आपण ह्या खुर्चीवर बसलेलो आहे, आज तुमची एवढी मज्जल मारलेली आहे की त्या महापुरुषाचा अपमान करायला तुम्ही पुढाकार घेताय. जी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजन केलं होतं महसूल विभागाच्या वतीनं, कारण त्याचे महसूलचे हेड म्हणलं की जीवन बनसोडीच आहेत, तो जर असा पराक्रम करत असेल शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे, आणि या गावकऱ्यांची फक्त एकच मागणी, साधी सुधी मागणी, जर ह्यो महापुरुषाचा अपमान करत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करत असेल, तर त्याच्यावर कायदेशीर जे काय आहे त्याप्रमाणे कारवाई करायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळे सह भारतीय नाईकसाठी मी अभिजित कांबळे. नमस्कार.